सगळ्या लाडक्या बहिणी खुश होत आहेत आज. हप्ता आहे 3000. हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत. साधारणपणे 2,52,00,000 इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही TDBTच्या माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत. नमस्कार लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने आदेश दिलेला आहे की आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 11 हप्ता आणि जून महिन्याचा 12 हप्ता विस्तांतर होणार आहे. म्हणजेच आज दोन्ही हप्त्यांचे पैसे बहिणींच्या खात्यामध्ये एकत्रितपणे विस्तांतर सुद्धा होणार आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असेल तर तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, कालपासून भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 11 हप्ता विस्तांतर सुद्धा झालेला आहे. कालपासूनच लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सोडण्यात आलेला आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा कालच मे महिन्याचा 11 हप्ता आलेला असेल, परंतु ज्या बहिणींना काल मे महिन्याचा 11 हप्ता आलेला नसेल त्या बहिणींनी एक काम करायचं आहे. त्यानंतरच बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता विस्तांतर होणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, या दोन्ही हप्त्यांचे पैसे आज परत एकदा विस्तांतर सुद्धा होणार आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणी मे महिन्याच्या 11व्या हप्त्याची भरपूर दिवसांपासून वाट पाहत होत्या, तर त्या सर्व बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे. कारण कालपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडलेले होते, परंतु काल सरसकट सर्व बहिणींना पैसे सोडलेले नव्हते. कारण हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून सोडण्यात येत असतात, त्यामुळे काल फक्त 12 जिल्ह्यांमध्ये सोडण्यात आलेले होते. परंतु आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी शेवटच्या 20 जिल्ह्यांमध्ये आज दोन्ही हप्त्यांचे पैसे सोडण्यात येणार आहेत. परंतु लाडक्या बहिणींनो, जून महिन्याचा 12 हप्ता सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये येणार नाहीत. म्हणजेच या 12व्या हप्त्यासाठी 2 नवीन नियम लागू झालेले आहेत. ज्या बहिणी या 2 नवीन नियमांचं पालन करतील त्याच बहिणींना जून महिन्याचा हप्ता मिळणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, मे हप्त्यासाठी 4,500 कोटींचा निधी आणि जून हप्त्यासाठी 4,500 कोटींचा निधी आलेला होता. तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी भरसभेमधून सांगितले होते की लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता विस्तांतर करण्यासाठी 4,500 कोटींच्या चेकवरती सही केलेली आहे. तर तो चेक या प्रमुख वीज बँकेमध्ये गेलेला आहे. बघा लाडक्या बहिणींनो, तो जो चेक होता तर तो चेक या प्रमुख वीज बँकेमध्ये गेलेला आहे. तर या प्रमुख वीज बँकेमधून आज परत एकदा बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता आणि जून महिन्याचा हप्ता येणार आहे. म्हणजेच तुम्ही जर लाडकी बहीण असाल, तुम्हाला अजून मे महिन्याचा हप्ता आलेला नसेल, तर तुम्हाला आज मे महिन्याचा हप्ता आणि जून महिन्याचा 12 हप्ता सुद्धा मिळणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींसाठी अजून एक आनंदाची बातमी आलेली आहे. तर ती आनंदाची बातमी म्हणजे प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला तुम्हाला इथून पुढे हप्ता सुद्धा मिळणार आहे. म्हणजेच तुम्हाला महिनाभर वाट पाहण्याची गरज भासणार नाही. प्रत्येक लाडक्या बहिणीला प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला हप्ता सुद्धा मिळणार आहे. कारण भरपूर लाडक्या बहिणी अशा आहेत की पहिल्या महिन्याच्या 1 तारखेपासून ते शेवटच्या 30 ते 31 तारखेपर्यंत वाट पाहत असतात. तर त्या बहिणींना वाट पाहावी लागू नये, त्यामुळे 1 तारखेलाच पैसे सुद्धा येणार आहेत. परंतु लाडक्या बहिणींनो, आज फक्त दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार नाहीत, त्यासोबत आज मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे 830 रुपये सुद्धा येणार आहेत. बघा काल भरपूर बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे आलेले आहेत. कारण याच्या मागे गॅस कनेक्शनचे पैसे कोणालाही आले नव्हते, परंतु यावेळेस 4,500 कोटींचा निधी आलेला होता. त्या दृष्टिकोनातून काल बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे आलेले आहेत. परंतु लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणींना काल पैसे आलेले नसतील त्या बहिणींना आज मे महिन्याचा 11 हप्ता, जून महिन्याचा 12 हप्ता आणि गॅस कनेक्शनचे 830 रुपये सुद्धा येणार आहेत. परंतु आज कोणाला पैसे येणार आहेत? बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, आज कोणाला पैसे येणार आहेत? बघा लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणींचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल त्याच बहिणींना आज दोन्ही हप्त्यांचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत. परंतु जर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. कारण हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँकेमध्ये येत असतात. त्या दृष्टिकोनातून तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असावे तरच पैसे येतील, अन्यथा पैसे येणार नाही. सोबतच लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या
योजनेच्या नियमांमध्ये बसत असेल त्याच बहिणींना पैसे येणार आहेत, अन्यथा ज्या बहिणी नियमांमध्ये बसत नसतील त्या बहिणींना पैसे येणार नाहीत। म्हणजेच तुम्ही जर लाडकी बहीण असाल तर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये बसत असावेत। जर तुम्ही नियमांमध्ये बसत असाल तरच मला आज दोन्ही हप्त्यांचे पैसे गॅस कनेक्शनचे 830 रुपये येणार आहे। सोबतच ज्या बहिणींचा अर्ज रिजेक्ट झालेला नसेल, म्हणजे ज्या बहिणींना रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला नसेल त्याच बहिणींना पैसे येणार आहेत। परंतु ज्या बहिणींचा अर्ज रिजेक्ट झालेला आहे, ज्या बहिणींना रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला असेल, म्हणजेच युअर ॲप्लिकेशन रिजेक्टेड फॉर लाडकी बहीण योजना वेबसाईट पोर्टल, अशा पद्धतीने ज्या ज्या बहिणींना मेसेज आलेला असेल त्या बहिणींना पैसे येणार नाहीत। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुमचा अर्ज सध्याच्या स्थितीला अप्रूव्ह असावा। परंतु ज्या बहिणींना युअर ॲप्लिकेशन रिजेक्टेड फॉर लाडकी बहीण योजना वेबसाईट पोर्टल अशा पद्धतीने मेसेज आलेला असेल तर त्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही, कारण तुमचा अर्ज वरून रिजेक्ट करण्यात आलेला आहे, वरून अपात्र सुद्धा करण्यात आलेला आहे। कारण मे महिन्याचा हप्ता सोडण्या अगोदर बहिणींच्या अर्जांची छाननी सुरू होते, तर त्या छाननीमध्ये भरपूर बहिणींचे अर्ज चारचाकी गाडीमुळे रद्द सुद्धा करण्यात आलेले आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो, आज मे महिन्याचा हप्ता, जून महिन्याचा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे सरसकट सर्व जिल्ह्यांमध्ये येणार नाहीत आणि सर्व जिल्ह्यांमध्ये विस्तांतर करणं शक्य होणार नाही। काल 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली होती, आज प्रमुख 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे आणि उद्यासाठी 4 जिल्हे राखीव सुद्धा ठेवण्यात आलेले आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी शेवटच्या 20 जिल्ह्यांमध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहे। तर ते शेवटचे 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया। ज्या बहिणींचा जिल्हा 20 जिल्ह्यांपैकी असेल त्यांना सर्वात अगोदर पैसे येणार आहे, तर ते 20 जिल्हे लगेच बघून घेऊया। तर बघा लाडक्या बहिणींनो, हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून येणार आहेत, म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, त्यामुळे तुमचे डीबीटी ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आपण जिल्हे बघून घेऊया। त्या अगोदर एक काम करायचं होतं, तर ते काम म्हणजे तुमचे डीबीटी ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे। म्हणजे जरी तुम्ही आधार कार्ड लिंक केलेलं असेल तरी पण ते डीबीटी डिॲक्टिव्ह सुद्धा झालेली आहे। त्यामुळे परत एकदा बँकेमध्ये जायचं आहे, त्या ठिकाणी जाऊन आपले डीबीटी ऍक्टिव्ह आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। ज्या ज्या बहिणींचे डीबीटी ऍक्टिव्ह असेल त्या बहिणींना पैसे येतील, अन्यथा ज्या बहिणींचे डीबीटी ऍक्टिव्ह नसेल त्या बहिणींना पैसे येणार नाहीत। परंतु लाडक्या बहिणींनो, बँकांवरती 4 नियम लागू झालेले आहेत। ज्या बहिणी बँकांचे 4 नियम पाळतील त्याच बहिणींना पैसे येणार आहेत। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्ही सुद्धा बँकांच्या 4 नियमांचं पालन करायचं आहे। ज्या ज्या बहिणी बँकांचे 4 नियम पाळतील, 4 नियमांचं पालन करतील त्याच बहिणींना पैसे येणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, या 4 नियमांपैकी पहिला नियम डीबीटीचा आहे, म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर। तर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करायचं आहे। जर तुम्ही केलेलं असेल तर तुम्ही एक काम करा, माय आधार या ऑफिशियल वेबसाईटवरती जायचं आहे। त्यानंतर आपला आधार नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे, म्हणजेच आपला जो 12 अंकी आधार नंबर असतो तो नंबर टाकायचा आहे। त्याच्यानंतर त्याच्यावरती OTP सेंड होईल, म्हणजे जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती एक SMS जाईल, तो OTP सबमिट करायचा आहे। त्यानंतर बँक सेडिंग स्टेटस चेक करायचं आहे। जर तुमचा बँक सेडिंग स्टेटस ऍक्टिव्ह असेल तर पैसे येतील, म्हणजे तुमचं आधार कार्ड लिंक आहे। सोबतच लाडक्या बहिणींनो, जो बँकेवरती दुसरा नियम लावण्यात आलेला आहे तर तो दुसरा नियम KYC चा आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही फोन पे वापरत असाल, गुगल पे वापरत असाल, पेटीएम वापरत असाल आणि तुम्ही बँकेमध्ये जात नसाल तर तुम्ही KYC करणं गरजेचं आहे। परंतु ज्या बहिणी प्रत्येक महिन्याला बँकेमधून पैसे काढायला बँकेमध्ये जात असतील त्या बहिणींना KYC करायची गरज नाही। परंतु ज्या बहिणी सरासरी 3 महिन्यांपासून बँकेमध्ये गेलेल्या नसतील त्या बहिणीने बँकेमध्ये जाऊन KYC करणं गरजेचं आहे। सोबतच जो तिसरा नियम घालण्यात आलेला आहे तर तो तिसरा नियम पॅन कार्ड संदर्भात आहे। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की पॅन कार्ड 2.0 आलेलं आहे, म्हणजेच नवीन पॅन कार्ड आलेलं आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्ही सुद्धा नवीन पॅन कार्ड 2.0 काढायचं आहे आणि ते पॅन कार्ड आपल्या आधार कार्ड सोबत लिंक करायचं आहे, त्यासोबत आपल्या बँक खात्यासोबत लिंक सुद्धा करायचं आहे। ज्या ज्या बहिणी नवीन पॅन कार्ड काढतील, आपल्या आधार कार्ड सोबत बँक खात्यासोबत लिंक करतील, त्याच बहिणींना पुढील 5 वर्ष या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींनो, चौथा नियम म्हणजे जॉईंट बँक खातं। बघा भरपूर लाडक्या बहिणींनी जॉईंट खातं दिलेलं होतं, परंतु सरासरी सध्याच्या स्थितीला कोणत्याही बहिणींनी जॉईंट खातं जोडलेलं नाही। परंतु चुकून हुकून जर तुमचं आधार कार्ड
त्या जॉईंट खात्याला लिंक झालं तर तुम्हाला पैसे येणार नाही। त्यामुळे जर तुमचं जॉईंट खातं असेल आणि लाडकी बहीण योजनेसाठी सेपरेट खातं खोललेलं असेल तर त्या सेपरेट खात्याला आधार कार्ड लिंक आहे का हे पाहणं गरजेचं आहे। जर तुमचं जॉईंट खातं असेल आणि हुकून चुकून त्या जॉईंट खात्याला आधार कार्ड लिंक झालं तर पैसे येणार नाहीत। म्हणजे भरपूर लाडक्या बहिणींचं जॉईंट खातं होतं आणि सेपरेट खातं होतं आणि त्यांनी सेपरेट खात्याला आधार कार्ड लिंक केलेलं होतं, परंतु त्यांनी जॉईंट खात्याची KYC केली, त्यानंतर त्या जॉईंट खात्याला आधार कार्ड सुद्धा लिंक झालेलं आहे। म्हणजे लाडक्या बहिणींनो अशा गोष्टी करू नका, अन्यथा पैसे येणार नाहीत, अर्ज सुद्धा रद्द होऊ शकतात। तर बघा लाडक्या बहिणींनो बँकांचे 4 नियम लावण्यात आलेले आहेत, त्यामुळे ज्या ज्या बहिणी बँकांच्या 4 नियमांमध्ये बसत असतील, बँकांचे 4 नियम पाळत असतील, त्याच बहिणींना दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार आहेत, अन्यथा पैसे येणार नाहीत। परंतु लाडक्या बहिणींनो तुम्हाला कालपासून मी हप्ता आलेला आहे, काही बहिणींना पैसे आलेले आहेत तर काही बहिणींना पैसे आलेले नाहीत। म्हणजे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे डीबीटीची लिमिट 35 लाख बहिणींची असते, त्या दृष्टिकोनातून काल 12 जिल्ह्यांमधील 35 लाख बहिणींच्याच खात्यामध्ये पैसे आलेले आहेत। परंतु आज सर्वात मोठा टप्पा आहे, म्हणजे आज 20 जिल्ह्यामधील 70 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत, कारण काल दुपारी 35 लाख बहिणींचे डीबीटी तयार करण्यात आलेले आहे आणि आज सकाळी 35 लाख बहिणींचे डीबीटी तयार करण्यात आलेले आहे। त्यामुळे आज 70 लाख बहिणींना पैसे येणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। सोबतच ज्या बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे घ्यायचे असतील, म्हणजेच गॅस कनेक्शनचे 830 रुपये पाहिजे असतील तर त्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसत असावेत। ज्या ज्या बहिणी या गॅस कनेक्शनच्या 4 पात्रतेमध्ये बसत असतील त्याच बहिणींना, त्याच लाडक्या माता भगिनींना गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत, अन्यथा पात्रतेमध्ये बसत नसाल तर पैसे येणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो गॅस कनेक्शनच्या 4 पात्रतांपैकी पहिली पात्रता म्हणजे तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असावा, म्हणजे तुमचा अर्ज सध्याच्या स्थितीला एप्रो असावा। ज्या ज्या बहिणींचा अर्ज एप्रो असेल त्याच बहिणींना पैसे येतील, परंतु ज्या बहिणींचा अर्ज सध्याच्या स्थितीला इन पेंडिंग असेल, इन प्रोग्रेस असेल किंवा रिजेक्ट झालेला असेल तर पैसे येणार नाही। सोबतच लाडक्या बहिणींनो दुसरा नियम KYC चा आहे, त्यामुळे जर लाडक्या बहिणींनो तुम्ही अजून गॅस कनेक्शनच्या पासबुकची KYC केलेली नसेल तर लवकरात लवकर KYC सुद्धा करायची आहे, अन्यथा पैसे येणार नाही। सोबतच लाडक्या बहिणींनो जो तिसरा नियम घालण्यात आलेला आहे तर तो तिसरा नियम म्हणजे लाडक्या बहिणींच्या घरामध्ये गॅस असायला पाहिजे। बघा भरपूर लाडक्या बहिणी आहेत की त्यांच्या घरामध्ये गॅस आहेत, त्यासोबत भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांच्या घरामध्ये अजून गॅस नाही, तर ज्यांच्या घरामध्ये गॅस नसेल त्यांना पैसे नाही, परंतु ज्यांच्या घरामध्ये गॅस असेल त्यांना पैसे येतील। परंतु ज्यांच्या घरामध्ये गॅस नसेल तर त्यांनी प्रधानमंत्री उज्ज्वला 2.0 या योजनेचा अर्ज करा, त्यानंतर तुम्हाला गॅस खरेदी करण्यासाठी 7,800 रुपये मिळणार आहेत। त्या निधीमधून तुम्ही गॅस खरेदी करू शकता आणि तुम्हाला त्या गॅस भरण्यासाठी प्रत्येक वर्षाला 3,000 रुपये सुद्धा मिळणार आहेत। सोबतच लाडक्या बहिणींनो गॅस कनेक्शनचे 830 रुपये मिळवण्यासाठी जो चौथा नियम घालण्यात आलेला आहे तर तो चौथा नियम पासबुकचा आहे, म्हणजे तुमच्याकडे गॅस कनेक्शनचे पासबुक असायला पाहिजे। ज्या ज्या बहिणींकडे गॅस कनेक्शनचे पासबुक असेल त्या बहिणींना पैसे येणार आहेत, अन्यथा पैसे येणार नाहीत। बघा लाडक्या बहिणींनो तुम्हाला सर्व पात्रता सांगितलेले आहेत, नियम सुद्धा सांगितलेले आहे, त्यामुळे गॅस कनेक्शनचे पैसे मिळवायचे असतील तर तुम्ही गॅस कनेक्शनच्या 4 नियमांमध्ये 4 पात्रतेमध्ये बसत असावेत। हप्ता मिळवायचा असेल तर तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसावी, घरामधील सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा, घरामधील सदस्य टॅक्स भरत नसावा, 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे। या लाडकी बहीण योजनेच्या पात्रता आहेत, त्या पात्रतेमध्ये बसत असेल तर पैसे सुद्धा येणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो आज एकाच दिवशी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे हस्तांतर करणं शक्य होणार नाही, त्यामुळे आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी शेवटच्या 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। तर ते शेवटचे 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण लगेच बघून घेऊयात। बघा या 20 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा सोलापूर, दुसरा जिल्हा सांगली, तिसरा जिल्हा सातारा, चौथा जिल्हा पुणे, 5वा जिल्हा रायगड जिल्हा, 6वा जिल्हा रत्नागिरी, 7वा जिल्हा सिंधुदुर्ग, 8वा जिल्हा कोल्हापूर जिल्हा, 9वा जिल्हा धाराशिव, 10वा जिल्हा लातूर, 11वा जिल्हा नांदेड, 12वा जिल्हा बीड, 13वा जिल्हा परभणी, 14वा जिल्हा हिंगोली, 15वा जिल्हा जालना, 16वा जिल्हा अहिल्यानगर, 17वा जिल्हा छत्रपती संभाजीनगर, 18वा जिल्हा बुलढाणा, 19वा जिल्हा वाशिम, 20वा जिल्हा यवतमाळ जिल्हा। म्हणजे या 20 जिल्ह्यामधील 70 लाख बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे
येणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींनो, या प्रमुख वीज बँकेमध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे गेलेले आहेत। म्हणजेच अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार 4.25 कोटींचा निधी बँकेकडे गेलेला आहे। तर या प्रमुख वीज बँकेमधून या दोन्ही हप्त्यांचे पैसे हस्तांतर सुद्धा होणार आहे। तर त्या वीज बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया। जर तुमचं बँक खाता या वीज बँकेपैकी असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर पैसे येणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, या वीज बँकेपैकी पहिली बँक इंडस बँक, दुसरी बँक ओव्हरसीज बँक, तिसरी बँक इंडियन बँक, चौथी बँक HDFC बँक, पाचवी बँक ICICI बँक, सहावी बँक IDBI बँक, सातवी बँक IDFC बँक, आठवी बँक पंजाब नॅशनल बँक, नववी बँक येस बँक, दहावी बँक पेटीएम बँक, अकरावी बँक सिटी बँक, बारावी बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया, तेरावी बँक कॅनरा बँक, चौदावी बँक पोस्ट बँक, पंधरावी बँक बँक ऑफ महाराष्ट्र, सोळावी बँक बँक ऑफ इंडिया, सतरावी बँक बँक ऑफ बडोदा, 18वी बँक ॲक्सिस बँक, 19वी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आणि 20वी बँक म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक। म्हणजेच या वीज बँकेमधून आज पैसे सुद्धा सोडण्यात आलेले आहेत। त्यामुळे ज्या ज्या बहिणींच्या बँकात या वीज बँकेपैकी असेल त्या बहिणींना आज सर्वात अगोदर पैसे येणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आलेली होती। ही अपडेट तुमच्यापर्यंत काटेकोर पद्धतीने पोहोचवलेली आहे। त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।